आहे सांग. हा कोण? नमस्कार सगळ्यांना. आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. सकाळची सुरुवात झाली. दूध वगैरे ठेवा म्हणलं तापायला. आज काही स्वयंपाक वगैरे करायचा नव्हता. रियांशिकाचे पप्पा बोलले की आज काही करून देऊ नको, मी माझं बाहेर खातो. मग मी म्हणलं आम्हाला पण दुपारी नंतर बघल मी रियांशिकाला मला काय खायचे ते. रियांशिकाचं आज चाललं होतं, तिला आज पार्टी करायची होती. मग तिनं प्लॅनिंग केली होती पार्टीची. कधी म्हणलं मी? जा माझी पिन घेऊन ये मध्ये जाऊन पळ. जा लवकर. वेशीची पार्टी मी पैसे देणार नाही तुला. पळ जा घेऊन ये पटकन पिन. कुठे किती किती आहेत ग? ₹100. 100 आहेत का? नाही, 200. रियांशिकाच्या पप्पाचं आवरून झालं होतं, ते गेले. मग मी म्हणलं आज काय नाही, आज काही काम नाही म्हणलं. मग गॅस वगैरे क्लीन करून घ्यावं. सारखं सारखं घासावं लागतं, त्याला खूप खराब होतो. आणि मग रात्री कुकर वगैरे लावलं होतं वरनं, त्याच्यामुळे थोडंसं गॅसवर घाण झालं होतं. म्हणलं जाऊ डायरेक्ट घासूनच घ्यावं, आज काय पुसून परत घेण्याच्या भानगडीत पडू नये. भांडे वगैरे होते, भांडे घासून घेतले आणि गॅस पण सगळं क्लीन करून घेतला. वरची स्टाईल पण थोडीशी घाण झाली होती. म्हणलं आता गॅस वगैरे क्लीन करून झालं की मग तेवढी स्टाईल पण घासून घ्यावं, म्हणजे कसं स्वच्छ दिसतं सगळं. आणि किचनमध्ये स्वच्छता पाहिजेच. आपण तिथं जेव्हा म्हणजे स्वयंपाक बनवतो, आपण जेवतो, त्याच्यामुळे थोडंसं किचन क्लीनच ठेवायचं. दुसरीकडं काही नसतं तेवढं, पण किचन क्लीन पाहिजे. रियांशिकाचा आज प्लॅन होता पार्टी करायचा. तिचं झालं होतं, म्हणली होती मी पार्टी करणार आहे. म्हणलं ठीक आहे. लेकरांचं काही पण आता मुलींचं वगैरे ऐकून ती पण बोलते की मला पण पार्टी वगैरे करायची आहे. अँड तिनं तिच्या पप्पाकडनं पैसे घेतली होती की पप्पा मला पैसे द्या, मला पार्टी वगैरे करायची आहे म्हणून. काही नाही झालं. आवरून गॅस वगैरे घेतला, धुवून सगळं जिथलं तिथं ठेवून दिलं. मग आता बेडरूम राहिलं होतं. एकदा किचन आवरलं की मग बाकीचे कामं करायला मी मोकळी होते, म्हणजे सोपं वाटतं मला. बेडरूम वगैरे सगळं आवरून घेतलं आणि त्याच्यातच रियांशिका आली. मग तिच्या पप्पाने तिला खायला आणलेलं होतं. म्हणली मम्मी मला गरम करून दे, मी खाते, मला भूक लागली. आणि तिला असं काही आणलं की तिला सकाळी 8-9 वाजताच भूक लागते. एरवी 12-12 वाजेपर्यंत तिनं खात नाही. आणि मग म्हणली मम्मी मला गरम करून दे. म्हणलं ठीक आहे. तिला दम पण नाही पडत असं काही दिसल्यावर. खाणं तेवढं नसतं, खाणं थोडंसंच असतं, पण लई तिला चुळबुळ तिला असते सकाळी सकाळी. मग तिला गरम करून दिलं. मग आता खूप दिवस झाले म्हणलं बाहेर थोडंसं लक्ष दिलं नाही. चप्पल वगैरे ठेवते तिथं. मग ते चप्पल वगैरेचं ते स्टँड तर नाही आहे म्हणायचं, मी असंच ते आंब्याची पेटी होती त्याचंच ते बॉक्स केलेलं आहे, त्याच्यात चपला ठेवत असते. आणि मग जेवढं लागते तेवढं ठेवलं, बाकीचे चप्पल जे यूज करत नाही ते फेकून तेव्हा म्हणलं उगं दारात घाण दिसतं. मॉप वगैरे घेतला मारून. डेली मी काही बाहेर पुसत नाही, कारण आमच्या सोसायटीमध्ये आहे एक माणूस पुसायला. सगळं क्लीन वगैरे करून घेतलं. रियांशिका मी बसली होती, तिचं खाऊन वगैरे झालं होतं. मग म्हणलं आता हॉल वगैरे सगळं पुसून घ्यावा, आणि एकदा सगळं काम झालं की मग टेन्शन नाही. मग सगळं घरं वगैरे आवरून झाली. तिचं रियांशिकानं मग थोडंसं खाल्लं होतं परत. मग मला म्हणली मी राहिलेलं आता खाते. म्हणलं ठीक आहे. आणि मग मस्तपैकी सगळं किचन वगैरे आवरलं. झाडं पण आता छान झालेली आहेत टवटवीत आपली. उन्हाळा आहे तरी पण झाडं छान आहेत. आणि आता माझ्या आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या आता जे जास्वंदाचं झाड लावलेलं आहे त्याला आता एक कळी आलेली आहे. इथं पण आहे आणि इथं पण एक आलेली आहे. ही थोडीशी मोठी आहे समजा त्याच्यापेक्षा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. आवडला तर नक्की लाईक करा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.